मोक्ष ईशामी मा शुचः. अर्जुना, सर्व धर्माचा परित्याग कर आणि फक्त मला एकट्याला शरण ये. तू जर मला शरण आला तर जसं अर्जुना तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तेच ज्ञान हरिपाठात माऊली सांगतायत. माऊली म्हणतात हरिपाठी गेले ते निवांतची. त्यांना निवांत आहे, कारण परमात्म्याने वचनच तसं दिलेलं आहे. परमात्म्याने सांगितलं अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्जुना, तुमच्या योगक्षेमाची चिंता मी करतो. फक्त जे बाळ अनन्य आईला असतं, आईला बाळ अनन्य असतं, तसं अनन्य भावाने मला शरण ये. तुझं सर्व काही मागचं क्रियमान प्रारब्ध संचित हे सर्व मी संपवीन. मी अंबऋषीसाठी जन्म घेऊ शकतो, तुमच्यासाठी नाही. पण तुम्ही माझ्यावरती भार घाला. तुम्ही स्वतःवरती भार घेताय. म्हाताऱ्या माणसाचं कुबडं का निघतं माहितीये? म्हाताऱ्या माणसाचं का कुबडं निघतं? कारण मुलगा ऐकत नाही, नातू ऐकत नाही, नातसून ऐकत नाही. मग म्हातारे माणसं सर्व भार आपल्यावरच घेतात आणि कुबड निघतं कुबड. आणि मग सर्व भार स्वतः घेतात आणि म्हणतात मी आहे म्हणून बरं आहे. मी जर पंढरीला गेले तर माझ्या घरचं काही खरं नाही. अरे बाबा, गेल्या मागे मेल्या मागे कोणाचंच काही राहत नाही. नाही रे, नाही कोणाचे कोणी. नाही रे, नाही रे, नाही कोणाचे कोणी. नाही रे, नाही कोणाचे कोणी. नाही रे, नाही रे, नाही कोणाचे कोणी.